जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना, त्यासोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी जे सर्वात महत्त्वाचे असतं ते म्हणजे ID कार्ड. या योजनांचा लाभ घेत असलेलं तुमच्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जो eKYC आहे ते कशी करायची आहे ते अगदी 2 मिनिटात या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आहे ना, मोबाईलवरून तुम्ही eKYC घर बसल्या करू शकणार आहात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे ते म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बेनिफिशरी आणि ऑपरेटर प्रोसेसेस सेम असणार आहे, पण आपण ऑपरेटर असल्यानंतर आपल्याकडे ID आणि पासवर्ड नसल्यामुळं आपण बेनिफिशरी या ऑप्शनवरतीच बाय डिफॉल्ट जो ऑप्शन आहे त्याच्यावरतीच क्लिक ठेवणार आहे. सिलेक्ट करणार आहे त्याला आणि खाली कॅप्चा भरून घ्यायचा व्यवस्थित. कॅप्चा आहे तसं भरल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे या वेबसाईटवरती तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. OTP जाईल, तो व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लगेच OTP जाणार आहे त्या नंबरवरती. OTPचं ऑप्शन खाली दिसत आहे तुम्हाला. तर OTP आलेला आहे. जो OTP आलेला आहे मोबाईल नंबरवरती तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. 6 अंकी OTP असतो आणि ऑथोरायझेशन मोडवरती OTPच ठेवायचं, मोबाईल OTP, आणि खाली तुम्ही जो आत्ता नंबर टाकलेला होता त्या नंबरवरती OTP येईल, तो OTP भरायचा आणि खाली कॅप्चा आहे तसं बघून लिहायचं आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे झाली लॉग इनची प्रोसेस. आता पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम इथं तुम्हाला स्कीममध्ये PMJY हेच ऑप्शन ठेवायचं आहे बाय डिफॉल्ट. हेच योजना क्लिक करायचे. स्टेट निवडायचं तुम्ही ज्या राज्यातून लाभ घेत असाल तो राज्य निवडायचं आहे तुम्हाला. तर आपण महाराष्ट्रात नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र आपण निवडणार आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे स्कीम नेम आलेला आहे. परत इथं तुम्हाला सर्वात शेवटचा ऑप्शन दिसतोय PMJAY. तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्टवरतीच सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला आपला जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे, जिथून तुमचं राशन कार्ड वगैरे बनलेलं आहे तिथून क्लिक करायचं आहे. आणि या योजनेसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जर लाभ घेत असाल तर 5 लाखापर्यंतचं मेडिकल मोफत असणार आहे. उपचार तुम्हाला मोफत असणार आहेत 5 लाखापर्यंत, 5 लाख रुपयापर्यंत. आणि त्याचसोबत ठराविक हॉस्पिटल असतात. ॲडमिट वगैरे व्हायच्या अगोदर तुम्हाला चेक करावं लागतं कुठल्या हॉस्पिटलला या योजनांचा लाभ दिला जातो, त्यानुसार ॲडमिट तुम्ही होऊ शकता. आणि त्यासोबतच इथं बघू शकता आता तुम्हाला सर्च बाय ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता फॅमिली ID म्हणजे राशन कार्डचा जो नंबर असतो त्या राशन कार्डच्या नंबरने सुद्धा तुम्ही इथं सर्च करू शकता, जो 12 अंकी नंबर असतो, किंवा आधार नंबर जर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक जर तुम्हाला eKYC करायचे असेल तर आधार नंबरने सुद्धा करू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे PMJY ID. जर तुमच्याकडे ऑलरेडी ID असेल आयुष्यमान भारत योजनेचा, तर ID नंबरने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. आता आपण सोपी पद्धत घेऊया. राशन कार्ड नंबर जरी असला तरी तुम्ही इथून पूर्ण फॅमिली मेंबरची eKYC करू शकता. आधार नंबर जर असेल तर फक्त जो आधार नंबर टाकलेला आहे त्यालाच फक्त eKYC करायचा अधिकार असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्यांचं जर करायचं असेल सदस्यांचा फॅमिलीतल्या राशन कार्डवरील, तर प्रत्येक वेळी आधार नंबर टाकायचा असतो. फॅमिली IDवरनं केलं तर सगळ्यांचीच एकत्र करू शकता आपण, असं असतं. तर आता मी सोपा ऑप्शन आहे फॅमिली ID म्हणून फॅमिली ID मी निवडत आहे. इथं निवडल्यानंतर फॅमिली ID म्हणजे लक्षात ठेवा आणि एकदा सांगतो, राशन नंबर, राशन कार्ड जो तुमचं राशन कार्डचा जो नंबर असतो 12 अंकी, तो नंबर फॅमिली IDच्या जागी तुम्ही टाकायचा असतो. सोप्पं आहे, टाकून घ्यायचा, पूर्वी कॅप्चा आहे तसा भरून घ्यायचा आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर
बघू शकता. अशा प्रकारे तुमचं राशन कार्डचे जे नाव आहेत ते सर्व इथं पात्र असेल तर तुम्हाला इथं सर्व नावं दिसतील या योजनेसाठी पात्र असाल तर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला इथं नो रेकॉर्ड फाउंड दिसत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा तुमचे कार्ड इथं या योजनेसाठी बनलेले नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला जर नवीन काढायचे असतील तर जवळच्या अंगणवाडीमधील ज्या सेविका आहेत किंवा आशा कार्यकर्ता आहेत किंवा जवळचं सरकारी दवाखाना आहे त्यांच्यामध्ये जाऊन चौकशी करू शकता. तर आता इथं माझं पात्र आहे त्याच्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे. इथं आता बघू शकता ज्यांची व्हेरिफाईड दाखवत आहेत ग्रीनमध्ये, तर त्यांना अप्रूव्हल आणि समोर जो ॲक्शनमध्ये जे ऑप्शन येत आहेत समोर डाउनलोडिंगचं एकदम शेवटच्या कोपऱ्यामध्ये, तर तिथं जाऊन मी क्लिक करून डाउनलोड करू शकतो कारण माझी ई-के-वाय-सी वगैरे सर्व झालेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आयडेंटिफाईड दाखवत आहेत त्यांचे नॉट जनरेटेड जे कार स्टेटस दाखवत आहे त्यांचं असं आहे की त्यांची ई-के-वाय-सी न झालेल्यामुळं ई-के-वाय-सी झालेली नसल्यामुळे त्यांना डाउनलोडिंगचं ऑप्शन दिसत नाही इथं समोर. तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असं ऑप्शन असणार आहे की त्यांना आता ई-के-वाय-सी करायची आहे. त्याच्यासाठी सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ई-के-वाय-सी कसं करायचं हे दाखवणार आहे मोबाईलवरून आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डाउनलोड कसं करायचं कार्ड हे सुद्धा व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर आता इथं बघू शकता शेवटचा जो ऑप्शन आहे ई-के-वाय-सीचा जो दिसत आहे त्यांचे आयडेंटिफाईड जे ऑरेंज कलरमध्ये नॉट जनरेटेड कॉल दाखवत आहे कार्ड स्टेटस दाखवत आहे त्याच्यामुळे आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी या शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सीचं ऑप्शन येणार आहे. इथं बघू शकता आधार नंबर ऑटोमॅटिक तिथं जाणार आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर काही कन्सेंट इथं येईल, सूचना येतील, त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. आणि 2 OTP येणार आहेत. एक मोबाईल नंबरला येतो आपण लॉग इन करायचं आणि दुसरं आधार नंबरला एक जात असतो OTP. तर ते दोन्ही भरून घ्यायचे आहेत. तर आता इथं येस क्लिक करायचं, ब्ल्यू टिक करायचं आणि ऑलो या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. तर इथं बघू शकता आता समोरच तुमचे ऑप्शन दिसत आहे. तिथं आधार OTP आणि खाली बेनिफिशरी आधार OTPमध्ये आधार OTP टाकून घ्यायचा. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती येतो. आणि दुसरं बेनिफिशरी मोबाईल OTP म्हणजे जे लॉग इन करताना आपण मोबाईल नंबर दिला तर त्याच्यावरती OTP येतो, तो इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबरची जी OTP आलेली आहे इथं तुम्ही व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या समोर बघू शकता ऑथेंटिकेटचं ऑप्शन येणार आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. रिडायरेक्ट व्हाल तुम्ही पुढच्या पेजवरती. तर तुम्ही बघू शकता पुढे रिडायरेक्ट होईल या पेजवरती. इथं आल्यानंतर आता तुमच्या समोर बघू शकता फॅमिली मेंबर्सचे बेनिफिशरीचे ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे ते ग्रीनमध्ये दिसतील आणि त्याच नंतर पुढे तुम्ही बघू शकता ज्यांचे राहिलेले ते रेडमध्ये दिसतील. आता आपण ज्यांचं जे उजव्या कोपऱ्यामध्ये मोठ्या थंबनेलमध्ये दिसत आहे त्यांचं ई-के-वाय-सी करतोय. तर आता इथं खाली आल्यानंतर स्क्रोल करून तुम्ही बघू शकता ई-के-वाय-सीसाठी तुमच्या समोर 4 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये आधार OTP, फिंगरप्रिंट, IRS स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात सोपा पर्याय वाटतो तो म्हणजे आधार OTP. तर आधार OTPच्या माध्यमातून आपण ई-के-वाय-सी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये व्हेरीफाय परत आधार OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील आणि समोर व्हेरीफाय दिसत आहे. व्हेरीफायवरती क्लिक करायचं. परत तिथं तुम्हाला कन्सेंट येईल, सूचना येतील, ते परत अलो करून घ्यायचं आहे आणि पुढे परत OTP वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. आधार नंबरची OTP गेलेली आहे परत आधार नंबरला आणि मोबाईल नंबरची परत मोबाईल नंबरला आलेली आहे. OTP भरून घेतल्यानंतर तुमच्या समोर बघू शकता आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह कॅप्चर फोटो करायचा तुम्हाला, सेल्फी तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. तर कॅप्चर फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील. ऑलो दिस टाईम करायचं आणि पुढे तुम्ही फोटो निवडू शकता तुमचं जे हवं आहे ते. कॅप्चर करून प्रोसीडवरती क्लिक करायचं फोटो काढून तुम्हाला. तर क्लिक केल्यानंतर मॅचिंग स्कोअर 100% आल्यानंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी सक्सेसफुली होणार आहे. कमीत कमी 80% स्कोअर आला पाहिजे फोटो तुम्ही टाकलेला, अपलोड केलेला आणि आधारचा जो फोटो आहे ते जुळलेत, कमीत कमी 80% जुळलं तरच तुम्हाला ई-के-वाय-सी सक्सेसफुली येणार आहे. तसं त्यांनी सूचनासुद्धा दिलेली आहे खाली. आणि
त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन आहे कंपल्सरी भरायची. त्याच्यामध्ये म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल नंबर आहे किंवा नाही हे विचारलेलं आहे. येस करून तुम्हाला मोबाईल नंबर पुढील भविष्यामध्ये कामासाठी येणार आहे. त्याच्यामुळे मोबाईल नंबर इथं भरून घ्यायचा आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP आल्यानंतर मोबाईल नंबरची तो इथं भरून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला काही पिनकोड एक निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच त्याच्या खाली जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे तुम्हाला. तालुका तुमचा, कारण डिस्ट्रिक्ट, राज्य, शहरी किंवा ग्रामीण हे ऑटोमॅटिक येणार आहेत. ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही आहे तुम्हाला. तर बदल करू शकता, पण शक्यतो ते तुमच्या फॅमिली ID जो राशन कार्डचा नंबर असतो त्याच्यानुसार तो आलेली असते माहिती. त्याच्यामुळं मी तसं म्हणलं, कारण जर चेंजेस करायचे असतील तुम्हाला तर करू शकता इथून डिस्ट्रिक्ट वगैरेमध्ये. तर आता तालुका निवडायचा आहे, विलेज निवडायचं आहे तुम्ही राहता गाव, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचे जे संपूर्ण फॉर्म होता आता KYC करण्यासाठी तुम्ही जो भरलेला होता त्याच्यामध्ये फोटो अपलोड झालेला आहे, 100% मॅच झालेला आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता खाली मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ग्रीन टिक आलेले आहेत. गाव, जिल्हा, राज्य, ग्रामीण, शहरी विभाग कुठला आहे तो निवडलेला आहे. आणि नंतर तुमच्यासाठी सर्व माहिती बरोबर आहे किंवा नाही चेक करायचं आहे फायनली, आणि सबमिट हे ऑप्शन तुमच्यासाठी इनेबल होणार आहे. जर राहिलेलं असेल तर बॅक बटन सुद्धा करून तुम्ही परत फॉर्म भरू शकता KYC साठी. आणि सबमिट करायचं संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर पुढचं पेज एक पॉपअप मेसेज येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता KYC इज कम्प्लिटेड, प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाईम. KYC केल्यानंतर लगेचच तुम्हाला पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यास अवेलेबल असणार आहे याच वेबसाईटवरती. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड कसं करायचं मोबाईलवरून ते व्यवस्थित सांगणार आहे. जी आजची प्रोसेस होती ते म्हणजे फक्त KYC कसं करायचं आयुष्यमान भारत कार्ड किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना पुढे चालू ठेवण्यासाठी KYC करणं किती गरजेचे आहे. जर कार्ड पुढे चालू ठेवायचं असेल भविष्यात तर KYC लागतेच, नाही तर कार्ड पेंडिंगमध्ये जातं. आता आयडेंटिफाईडवरून व्हेरीफाईड या ऑप्शनवरती येण्यासाठी KYC करणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून तुम्ही KYC करू शकता. तेही कुठलाही वेळ जास्त न घालवता, कुठेही जायची गरज नाही आहे. मोबाईलवरून सहजरित्या तुम्ही KYC करू शकता. जर माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.